मध्ये त्या ठिकाणी हे काही निर्बंध आहे. काल्यात इतर चरित्रामध्ये कीर्तनामध्ये काही सांगता येतं, पण काल्याचे कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्माने रांगताने गोधने राखताने जे चरित्र केलं, त्या चरित्राचा कथा त्या ठिकाणी त्या चरित्राचं उच्चारण त्या ठिकाणी करायचं, आचरण करायचं. एक आचरणीय चरित्र आहे दादा, करायचं नाही आचरणीय आहे, पण आपले ते शक्य. भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला, काय नाही फक्त करुंगळीने उचलला. आपण पोत तरी उचललं पोत, अरे करुंगळी सोडून द्या, हाताने बॅटरी लावली, तीन तास विठाला विठाला विठाला. अरे करुंगळीच काय हाताने उचला, एकच काय दोन्ही हाताने उचला, दोन्ही बरं जाऊ द्या, 10 जणांकडून उचलून घ्या आणि फक्त त्याने जशी 8 दिवस तिथे शिकवा, डोक्यावर राहील माणसाच्या. 10 मिनिटं तर घ्याव द्या, एवढ्या वेळ काही शक्य. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं सज्जना गोकुळामध्ये, त्याचा फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. कारण आचरण होण्यालागी आपलं त्या ठिकाणी स्थिती नाही, तर का आचरण आपल्याकडून होऊ शकत नाही. मग आचरणीय चरित्र आहे ते प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे, आणि जे उच्चारणीय आहे ते भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा. कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? येदेशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखताही. भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे सज्जन हो, भगवान परमात्म्याला अगोदरच त्या ठिकाणी सांगितलं, ज्यावेळेस आणि लग्न ठरलं देवकी आणि वसुदेवन, आणि लग्नामध्ये त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. वाट लावताना घेऊन चालले होते, कंसरथ हाकीत होते, बहीण आणि मेहना बसले होते रातात, आणि चालले, आकाशवाणी झाली, अले कंसा, हिच्या पोटी जो आठ होईल ते तुझा वध करेन. राजा होता, त्याला वाटलं हिच्या पोटी यायचं, मग आपल्याला मग गाडी चालवा, नाही का. तर लग्न झालेलं होतं सज्जन, ज्ञानोबरायची सुंदर मुली का. जर मुलीचं लग्न केलं तर पिता आणि आई आणि वडील सुटतात, मग पाणी ग्रहण केलं तर ती जावयाच्या अधीन होते. मग ती जावई वसुदेवाने असा हात धरला कंसाचा, म्हणजे काय करतो, म्हणजे हिच्या पोटी जो येईल पती म्हणे, आता माझी बायको, आता तू हिला मारायचं नाही, हा हिच्या पोटी येईल ना तर मग मी तुला जे जे पुत्र होईल ते तुला मी देईन, पण हिचा वध करायचा नाही. मग कंस होतं सज्जन आहोत, तुम्ही गेले असले मथुरेला तर ती जेल पाहिजे, हे मोठे दगडाची त्या ठिकाणी जेल. आता बरेच आपल्या त्या जेलचं त्यांनी त्या ठिकाणी पाडापाडी केली, पण अजूनही मोठी जेल आहे. तिथे दोघांना त्या
बंदिवासात ठेवलं. म्हणजे अगोदरच आणि विघ्न भगवान परमात्म्याला, पण भगवान परमात्म्याचे एक गुण आहे सज्जन हो. ज्यावेळेस भगवान परमात्मे प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ते जे रक्षक होते सगळे राखण होते, सांगत जायचं, कुणी जन्माला आलं तर धावत जायचं, नाही राजेसाहेब मुलगी जन्माली. राजाने पळत यायचं, धरायचं. त्याने पाहिलं म्हणजे पुरीपासून काय करायचे आपल्याला, आणि कंसाने सोडलं होतं नाही का. नारद महर्षी आले, ते म्हणजे याचे खूप पाप घडलं पाहिजे, तोपर्यंत याला त्या ठिकाणी आणि येणार नाही. शेवटी सांगितलं म्हणले कंस अहो कह्याला सोडलं म्हणले, इकून मोडलं तर हे आठवण, तिकून फट मोडली तर हेच आठवे होईल म्हणले. मग शेवटी त्या कंसाने गरगर भरली दगडावर आपटायची. अशी किती मुलं मारली तर 6 मुलं त्या ठिकाणी मारली. 7वा योग मायेने तो गर्भ त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरात बलिरामाच्या रूपाने नेऊन घातला आणि 8वा आल्यानंतर त्याने ते रक्षपालाने ते सांगितलं. आता मुलगा आल्याबरोबर त्याने त्या वसुदेवाला सांगितलं, नंदाच्या घराला मदने गोकुळाला. आणि आवाज झाला तर खडबडून उठले वसुदेव. कोण बोलत म्हणले, मुलाचा आवाज येतो. उठले, पाहिलं चतुर्भुज रूप होतं देवाचं. 8 वर्षाचे 5 वर्षाचे देवाचे चतुर्भुज रूपात. आणि ते म्हणले, अरे बाप आला का म्हणले तू. मग ती देवकी म्हणले, देवा असं जर मोठा तू आला तर लोक म्हणते ना दत्तक घेतला काय, कोणी आणून सोडला काय, नाही का लहान होय बाबा म्हणले तू. ते म्हणे होतो मी लहान, पण आदेश केला सज्जनाव. जन्माला आलं मूल बोलतं का नाही का, जन्माला आल्याबरोबर बोलतं का, बोलत नाही. पण भगवान चतुर्भुज रूपात आले, सांगितलं हे मला इथून घेऊन जाय, चाल तिथं ठेव. आणि ज्या अर्थी बोलले धरलं सज्जनाव त्या वसुदेवाने. विश्वास होता पण मोकळा होता काय वसुदेव, तुमची आमची बंधनं काहीच नाही. मुलगी डिलिव्हरीला आली आणि हे झालं, ती आली पहिलीची झाली, दुसरी आली, असं बंधन होते काय ते. अरे साखर दांडाने बांधलं होतं, पण जेलमध्ये तो होतेच होते, पण पुन्हा पायात हातात असे बेड्या, ते जो ते साखळदंड जसं अट्टल कायद्याला असते पाहते, पळून जाऊ नये म्हणून असे जो बांधून ठेवलेले असते, असे साखळदंड. पण भगवंताला स्पर्श केला आणि उचलेला कमळापती पायीचे बंधने गळाली. सगळं बंधन गळालं, घेतलं देवाला नाही का. वसुदेवाने देवाला घेतलं आणि निघाणार. आता त्याला माहित होतं पुढे आपण बंदिवासात आहे, कुलप आहे, पहारेकरी सगळं आहे. पण ज्या ती भगवंताला उचललं आणि सगळे बंधन गळाले, दरवाजे उघडले. रक्षपाल सुद्धा नाही का म्हणती, असे रक्षपाळ ते म्या मोहिनी सकळ. त्याने सांगितलं घेऊन चाल मला, काय नाही सगळ्याचा बंदोबस्त केला. म्हणजे उल्फ उघडले, रक्षपाळ मोहित केले, सगळे पडले. शेवटी गेले यमुना नदी वाहत आणि पूर आलेला नदी. एक संकट होतं, पण सज्जन ज्याने देव ताब्यात घेतला ना त्याने संकटात त्याच्या पुढे राहत नाही का. वसुदेवाच्या हातात देव होता हे फक्त विसरू नका. या सगळ्या गोष्टी झाल्या, पायीचे बंधन कळले, कुलपा उघडल्या, रक्षपाळ झोपले, शेवटी गेले. पूर होता, आता पुरातून लावून जाईल का, पण जायचं होतं, आज्ञा होती देवाची, चाल. शेवटी पार परीक्षा पाहिली बापाची देवाने. पहिला मुलगा का बापाला काम सांगा, चाल मला घेऊन जाय नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. शेवटी पुढं देवाने सुद्धा बापाची परीक्षा पाहायची ठरवलं. ते यमुना नदीचं पाणी वाढत वाढत येत होतं, पार इथपर्यंत आलं. ते म्हणजे पाहू आता आपल्याला कुठवर धरतो नाही का, माकडे कठावलं वराला वर धरते, पण हौदात जर पाणी वाढलं ते माकडाचे काय करते, ती माकडे ते पिराला खाली फिरते, त्याच्यावर उभा राहते, आपण आपलं जगायला नाही का पहा. तर शेवटी परीक्षा पाहिली, फार नाका तोंडात पाणी जायची वेळ आली. पण नंद वसुदेवाने भगवंताला सोडलं नाही. आणि खरंय सज्जन, देव सगळ्याची परीक्षा पाहतो. आपण देव सोडायचा नाही का. काय म्हणजे एखाद्याचे सांगणं आपण देवाला जायचं नाही, जाणार नाही, देव करत नाही, देव का अजिबात करायचं. इकडे हे सगळे सोडायचे, घरदार सुद्धा सोडायची वेळ आली तरी सोडायची, पण देवाला विसरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल परीक्षा पाहिली. शेवटी भगवंताने अंगुष्ठ खाली टाकला ना यमुनेला त्या ठिकाणी, आणि अंगुष्ठ लावून दर्शन दिलं. ती शांत झाली, पुढे नेलं. तिकडं यशोदेपाशी भगवान परमात्म्याला ठुलं. तिथं एक जन्माला आली, ती मुलगी बरोबर घेतली
आणि पटपट 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 माग आले. जसं जसं माग आले तर नदीचा पूर सुरू झाला. आत आले तर रक्षबाळ उठून त्या ठिकाणी उडले. आत आले ते बंधन सुद्धा पुलपा बिलपा सगळ्या लागल्या गेल्या. पुन्हा आत आली, पुन्हा ती बंधन ते हातातले पायातल्या बिड्या बिड्या लक्षात आलं. ज्याने ब्रह्म धरलं त्याची बंधन सगळे सुटले. त्यांनी माया अंगीकारली, हे सगळे बंधन पुन्हा सगळं आले. आपण हे सगळंच देवाने तयार केलं असं म्हणलं तर बंधन राहत नाही. आणि मी केलं म्हणले का ते म्हणले तूच केलं ना, बघ तूच आता विठाला विठाला विठाला. मीच केलं म्हणलं भाऊ. शेवटी आले त्या रक्षपाळ सांगितलं राजेसाहेब मुलगा जन्माला, मुलगा लगेच जाऊन दे, लगेच राजे लगेच पुरुष लगेच राव कौश तिथं आला. घेतलं सज्जन त्या बाळाला, घेतलं त्या मायेला घेतलं, गेला पुढं. आता ती शिरा होती ती दगडाची, तिच्यावर आपटून मारायची होती. बाबा तसं कापायचं नव्हतं, धरून फिरून आपटायचं. शेवटी फिरवलं ना आपटणार तर हातातून सटकली. ती मायाच होती सज्जन. अरे भले भले गेले त्या मायेने, नाही का. ती माया अशी आहे ती फक्त देवाचं ऐकती, दुसऱ्याचं ऐकती नाही का. एरवी तरी माझी माया, अशी माया आहे. माया मिळतात तर तिथे श्लोक असा सांगतो, भगवान म्हणतात येथ एकची लीला करणे, जे सर्व भावे मज भजले, नाही का. पहिलं खडीच उरले येर जे ते तिकडच त्या ठिकाणी जाईल, पण बाकीचे जे मला म्हणते ते इथपर्यंत झाले. ती माया सुटली आणि जातानी सांगून गेली, म्हणले हे गाड्या बायाची काय राजकारण करतो म्हणले, नाही का. तुझं लागी वधी उपदला मज आधी. अरे मला काय मारतो म्हणले गाड्या, तुला जेव्हा मारायला आहे ते गोकुळात माया आधी जन्माला आला. आणि मग ते कौश म्हणजे असं आहे का. ती गेली सुटून, माया गेली सुटून. शेवटी कंसाला वाटला आता जन्माला आला, पण गोकुळात आला सांगून गेली. पण गोकुळात जायचं कसं, नंदराजाचं ना आपलं फार चांगलं आहे. एक तर नंदराजाला म्हातारपणात मुलगा झाला, जायचंय. कारण नंदराजा सुद्धा त्या गोकुळाचा राजा होता, नंद होता. कंस सुद्धा इकडे राजा होता. पण आपण जायचं दुसऱ्याच्या राजासमोर, ते पण म्हातारपणात झालेलं, त्याला मारणं शक्य आहे का दादा, नाही का. कसं जायचं. शेवटी ठरवलं, म्हणले बायाला हे काम खूप चांगलं चालतं, माणसाला काही करतात तेव्हा. बायाला विडा उचलला सज्जन हो. ती पुतना आली. कोण होती पुतना, तिला पुत्र नव्हतं, पुत्र नाही अशी ती पुतना. आणि ती पुतना कंसासंगतीला त्या ठिकाणी युद्ध केलं होतं. जिंकली ती, नाही का. जिंकली, पण कंसाला सगळं आपलं व्हावं असं वाटत होतं. मग जिंकल्यानंतर ते म्हणे आता अर्ध वाटून घेते, काय आला वाटे ते माझी बहीण म्हणून राहा. आणि मग ती पुतना त्या मग कंसाकडे त्या ठिकाणी बहीण म्हणून राहिली. अशी आली विडा उचलला. कंसाला वाटते तुम्ही डोकं तिथे फिरलं काय म्हणले. पण आली ती म्हणले अरे गाड्याचं काम नसतं, हे बायाचं काम आहे, लहान लेकराकडे जायचं ना. यातला विडा सज्जन आहो. आता राज्य पहिलं तिथंच होतं, काय तिला वाटलं कंसाचं तर राज्य जाण्यापेक्षा गेली ती तशी नाही गेली महाराज. दीन दुर्बळाची मारिता बालके, करिता ती शोके माय बापे. तिने एकच नेम धरला दादा, जे ते हप्त्यात जन्माला आले का हे कळलं तर तिथं जायचं आणि ते बाळ ट्रायल घ्यायची. काय आता पोरांना चिरत नाही का, काही घोड्याला टोचा, काही गुजराला टोचा, अशी ट्रायल घ्यायची. माणसावर टोचण्याची सगळी ट्रायल घ्यायची. अशी याची जाता गोरगरिबाचे बाळ नुसते आता स्तनाला लावले, तीच येते माणसं ते एवढं परेशान होते. वीज घेतल्यानंतर एक भेटायला गेलो होतो बा, तो असा हडकुळा माणूस होता, पण असं बाजीला धरूनच घेत होता. सर किती उचलायचा नाही, त्याच्या अंगात ताकद नाही. विषयाचा हाला असा आहे, एवढी ताकद त्या विषयाची. हे पोर नुसते अशा स्थानाला लावले अलगी डोळे झाकायचे, फेस वाटत. आणि सगळ्या गोकुळामध्ये आकांत रडायला लागले सगळे. म्हणजे ज्याची मेले आता ते रडायला लागले. शेवटी जवळ आली, रूप पालटलं होतं, सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आले. आणि त्या यशोदेला हाका मारले, यशोदे म्हणे आता राणीला नावावर हाका घेऊन मारायची कोणाची ताकद होत नाही सज्जन महिला. मालकीन म्हणतेच लोक. आणि डायरेक्ट नाव नक्की ओळखीची असं. आली बाहेर पाहिली, चेहरा ओळखीचा नाही, ज्या ते नावाने हाक मारली काहीतरी परिचय असावा. आली जवळ, म्हणले आत्ताच तुला मुलगा झाला, मी तुला भेटायला आली, मी तुझी बहीण आहे. तिला वाटतं ही कोणत्या जन्मातली बहीण, हिचं ना आपलं काही नातं. बहीण होती का नाही ती,
ती बहीण होती का नाही? ती बहीण होतीच तिची, यशोदेची बहीण नव्हती ती. हा, देवकीची मात्र तर कंसाची बहीणच आहे देवकी, ह्या नातेने. मग आता आपली जी आई आहे ती आईची बहीण म्हणजे कोण लागते? कंसाने मानलेली बहीण होती ना. भले मी बहीण आहे तुझी, ती म्हणजे बहीण आहे पण मी तुला कधी पाहिलं नाही, काय नाही, लग्नाला नव्हती असं नव्हतं. आता देवकीचं ते इकडे कृष्ण कुठे आहे? यशोदेकडे आहे. पाहिलं म्हणले, पण आपली आता ती देवकी आहे याची आई असं ते नातं सांगितलं आणि फार घरापर्यंत आल्यानंतर बसवलं. पण म्हणले हे बघ तो झोपलाय आता देव झोपायला आला पाहिजे. देव मला भवानीचे गिरे, भवानीचे गिरे नुकसान जरी झालं तर ते सोडून शेवटी भगवान परमात्म्याने टाहो फोडला आणि देव रडायला लागल्यानंतर ते म्हणले काय खोटे का म्हणले तू मला सांगितलं देव झोपला आणि तो जागे. शेवटी ना इलाज असतो. पहा, पहिले ते डायरेक्ट बाळकणीपर्यंत कुणाला कोणी जर बाहेरून आलं तर त्याला हातपाय धुवायला लावायचे, थोडं बसायचे, अर्धा पाऊण तास त्याला बाहेरच गप्पा आणायचे, मग त्या बाळापर्यंत आणायचे. तिने ते सगळं विधी केला. शेवटी आल्यानंतर म्हणले दिलं आणि दिलं. तिने मला पाणी बिनी काही विचारते का नाही म्हणले तू, आणि गेली पाणी आणायला. आता तिचा कार्यक्रम मुख्य होता काय? बाळ घेतलं असताना लावलं आणि भगवान परमात्म्याचे एक ग्रीत आहे, एक तर कोणाला धरी ते धरले तर ते कोणाला सोडीत सोडीत नाही. धरलं त्याने पुतणीने, लावलं असताना देवाने आपले डोळे झाकले. बरेच कारण सांगते, ते कारण सांगितले तर आपल्याला 2-3 वाजायला पाहिजे. पण का कारण सांगितले? कारण ती बोलली होती तर मी याची मावशी आहे. देवाने विचार केला तर ही पुतना माझी कोणत्या जन्मातली मावशी आहे? देव डोळे झाकून त्या ठिकाणी विचार करीत होते, पण देवाने तिच्याकडे पाहिलं नाही. देवाला वाटलं आपलं जर पाहिलं आणि मग हिचा जर भाव बदलला तर, हिचा जर दृष्टिकोन बदलला हे आपल्याला स्थानाला लावणार, मग हिला मारता नाही यायचं ना आपल्याला. एक कोण होती ती रत्नमाला होती, बळीराजाची मुलगी होती. ज्यावेळेस उपवर होती ती त्यावेळेस भगवान परमात्मा वामन रूप धारण करून त्या ठिकाणी बळीराजाकडे आला आणि बळीला 3 पावलं भूमिका घेतली, वटरूप धारण करून गेले. म्हणले राजेसाहेब ते काय लागेल ते घ्या. उदार होता बळी, म्हणले जास्त काय देऊ नका, 3 पावलं द्या. 3 पावलं द्या म्हणलं. ते म्हणलं येवसत पोरग बारीक, पापाच्या आपला किती बारीक आहे, सगळ्यात पापाच्या बारीक, पापाचं हातात वजन जास्त. पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या रत्नमालेनं पाहिलं, म्हणजे वा वा असा असावा, असा असला तर आपल्याला मुलगा म्हणून आपला असाच मुलगा झाला पाहिजे. तिने त्या बटूचं रूप पाहिलं वामनाचं, तिला वाटलं असाच मुलगा पाहिजे. असं वरती क्रिया चालू होती. बळीराजाने संकल्प सोडला. गुरु आले अरे सोडू नको बाबा, ह्यो दिसतोय टाबर पण टाबर नाही, त्रैलोक्याचा धनी. बळीराजा असा होता, आडाला म्हणून फोडली गेला डोळा, बळीने शुक आंधळा केला. सारीत त्या ठिकाणी संकल्प सोडायचा, आडाला म्हणून पाहणाने त्या बळीराजाने गुरुचा डोळा फोडला. गुरुचा डोळा फोडला बरं का, काही जर गुरु असे आडे बळीने शुक आंधळा केला. आंधळा केला म्हणजे माझ्या दानात तो आडा यायचं, तूही बघतील माझ्या दानात तो आडा यायचं नाही. शेवटी संकल्प सोडला आणि बळीराजाला संकल्प सोडला, बटून रूप आपलं वाढायला सुरुवात केली. किती वाढलं हे मोठं झालं. पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते बळी पण काही नाही दिला ना, आपण दिला. एक पाय मृत्यू डोकर ठेवला, एक स्वर्गात ठेवला. म्हणजे सांग बळी तिसरा कुठं, दुसरा पाय कुठं ठेवू. 3 पावलं भूमी मागितली होती. मृत्यूलोक संपला, स्वर्ग संपला, म्हणजे आता भूमी मागितली. आणि भगवान परमात्म्याने ते बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि बळीला पाताळात नेऊन घातलं. पाताळाचं राज्य केलं आणि तिथं बळीचा द्वारपाल झाला. भगवान परमात्मा द्वारपाल झाला. पण ते दृश्य पाहिलं का आपल्या बापाला याने जमिनीत गाळलं, हे ते रत्नमालाने पाहिलं. म्हणजे असं जर पोरग आला नाही ना, विष पाजून आली विठाला विठाला. शेवटी विष बाजून मारीन असं म्हटली होती. तीच पुतना आता कंसाला घेतलं आणि कंसाला जवळ घेतल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णाला जवळ घेतलं, कृष्णाला स्थानाला लावलं. कृष्णाने आठवलं हा हायगाड्या म्हणले, हिच्या मनात येत होतं म्हणे का असा मुलगा पाहिजे, आणि आता आलोय म्हणजे धरलं सज्जन आहोत. आता ती पुतनाच होती, स्थानाला धरलं, वडायला सुरुवात केली देवाने. वडिल्यानंतर ती विष काय देवाला
अरे हाल एवढं पचविणारा तो देव नाही का, समुद्र मंथनातून निघाला विष सुद्धा देवाने पचवलं. लोक म्हणतात डोळे याच्यासाठी लागले का भगवान शंकराचं ध्यान केलं म्हणजे हे प्रभू तुम्ही घ्या हे विष आता. आणि भगवान शंकराची त्या ठिकाणी देवाने प्रार्थना केली आणि ते विष भगवान एवढं केले म्हणले एवढं स्थानाचं किती गेले स्थानाला घ्या म्हणले. असं भगवान परमात्म्याने डोळे झाकून ते वाढायला सुरुवात केली. पहिलं विष वडलं. विषानंतर आता पुत्र तिला दुधच नव्हतं कारण की पुतना तिला पुत्रच नव्हता नाही का, दुधाचा काही संबंध नाही. मग रक्त ओढलं, पंचप्राण वाढायला लागलं आणि मग तिला वाटलं ती म्हणायची मुंच मुंच सोड मला सोड मला. देव म्हणलं हे बघ मी कुणाला धरीत नाही पण मी एकदा धरलं तुम्ही कोणाला सोडीत. शेवटी तिने आजच्या अवतार बदलला. ती पुतना त्या वाड्याच्या बाहेर पळली आणि तशीच अशी आवाड हवेरूप करून ती त्या गोकुळाच्या सीमेवर अशी बाहेर पडली. पण पडताना अशी पालखीने अशी उतानी पडली झाडात आणि उतानी पडल्यानंतर काहीतरी डोंगर कोसळावा असा आवाज झाला. सगळे गोकुळवासी धावत धावत बाहेर आले. पाहिले तर ती पुतना तिचं एवढं वर्णन केलं त्या ठिकाणी नाही का, नाथ महाराजांनी भरभरून तिचं वर्णन केलं. शिड्याला शिड्या बांधले. एक शिडीत काम झालं. आपल्या खांद्याला जर बल्ब लावायचा झाला आपल्याला शिडी लावा लागते 20 फुटाची वर चढायला. पण तिला शिडीला शिडी बांधल्या आणि त्या पुतना एवढी मोठी होती त्या शिडीला शिडी लावून वर चढे धावत धावत गेले आणि त्या स्थानातून त्या कृष्णाला यशोदेने घेतलं आणि त्याचे कान फुटले. म्हणजे बरं झालं हो ती उतानी पडली. ती जर पालथी पडली असती तर तिला जेसीबी टोकलं हे चाललं काय काय नसली जेसीबी. म्हणले बरं झालं भाऊ म्हणले त्याचे कान फुटले. देव म्हणले असंच गुहे राहते. आईला काही कळालं नाही पाहिजे सज्जन. शेवटी भगवान परमात्म्याला घेतलं घरी आणलं त्याची दृष्ट काढली आणि इकडं कंसाला कळलं त्या पुतणीचे सुद्धा एका शरीराला आग्नी नाही दिला बरं का. नाथबाबांनी सांगितलं तिची खांडोळी केली, त्या पायाचे तुकडे केले, हाताचे तुकडे केले, सगळे तिच्या विभागले आणि जागोजागी त्या सरण रचले आणि त्या सरणवर एक एक तुकडा त्या ठिकाणी पुन्हा पेटून दिली आणि तिचा सुगंध सुटला असं नाथबाबा म्हणतात. का सुगंध सुटला कळलं ना, ज्याचा भगवान परमात्म्याच्या ज्याच्या शरीराला स्पर्श झाला त्याचा सुगंध सुटतो आणि ज्याचा शरीराला देवाचा स्पर्श झाला नाही त्याची दुर्गंधी सुटते. मेली तरी लोक म्हणते आता पोराला येऊ तर कवर थांबाचा उचला म्हणले आता नाही का. ते म्हणजे नाही तुळशीचं पान कोणा आता याची तुळस कधी याला घेतली पाहतच नाही जिवंतपणे आणि आता मेल्यानंतर तरी काय करणार आहे. शेवटी काहीही त्याला त्याचा दुर्गंध सुटल्याशिवाय राहत नाही. सुगंध सुटला पुतणेचा कारण हॅलो सुगंध सुटला. विठ्ठल 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 पुतणेचा सुगंध सुटला. कंसाने बैठक घेतली, सगळे बोलून घेतले आणि बोलून घेतल्यानंतर त्याचं तोंड इकडे करे बाया इकडे आधी उभा राहायचं समोर इकडे तू इकडून उभा राहायला. विठ्ठल 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 कंसाने तातडीची बैठक घेतली, सगळे मंत्री बोलवले आणि म्हणे आपल्याला ते आपली बहीण गेली पुतना गेली आता काहीतरी तजवीज करा. मग एक सुरत होता पण तो मला आता मी गाणं धरून येतो बांबळभट त्याने जानवं घेतलं धोतर घातलं मस्तपैकी निघाला टक 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 करीत तीच गेला. शेंडी पेंडी सगळ्याचे टाकाटाक पाहिजे गेला. लगी यशोदेला म्हणले मी तुमचं जातक सांगतो आणा म्हणे त्या पोराला. ते पाहिलं ते म्हणजे आता गर्गचारी आताच येऊन गेले. सांगितलं पोरग चांगलं आहे असं आहे तसं आहे सद्गुणी सगळं सांगितलं. पण बायाचा मोठा भाव एकाने सांगितलं ध्यान राहत नाही का. गल्लीत कोणी आरुणी दिली मग ती केसावली बाई जरी आली तरी बाया सगळ्या बाहेर पडायला राहत नाही का. मग असा भट्टा आल्यानंतर आरुणी दिल्याबरोबर लगी यशोदा बाहेर आली पाहिलं आणा म्हणले पोराला. मी सगळं जातक सांगतो. आता सांगितलं होतं डबल काही ऐकायची गरज नाही का. पण कोणत्या बाईला वाटलं आपल्या मुलाची जर ती बडवी सांगितली थोडा मोठापणा सांगितला तर काय म्हणले तुमचं पोरग वाघासारखं दिसतं. स्तुती प्रिय असते आईला वाटत आपलं ऐकावं म्हणून तिने पण पुढे आणून ठेवलं. सांगा म्हणले याने सांगायला लागलं पण सांगताना सोयीचं सांगितलं नाही खरं खरं सांगितलं. पण भाषा असते बरं का याची भाषा अशी होती हे म्हणलं चांगला मोठा खड्डा खांदा लगेच याला कपड्यात गुंढाळा
लगेच त्याला खड्ड्यात टाका, वरून माती लोटा, बरीच लोटा, कारण मातीचे सुद्धा बाहेर यायचे काही शक्यता आहे. त्याने सगळं सांगितलं, म्हणजे तुमच्या कुळाचा नाश करीन, सगळं सांगितलं. पण बोली अशी होती, पण माहिला आता आतीची देव भाऊ आहे, तिला म्हणता येणार बाजारात तो दूरवर इथे असं म्हणता येणार नाही का. नाईलाज झाला शेवटी. सगळं ऐकून देव म्हणले बरं सांग, तू म्हणतो तसं तसं सांग, काय हरकत नाही. सगळं सांगत गेला. शेवटी यशोदा माता म्हणे मुनी देवा, आणि आताच गर्गाचार्य असं सांगितलं. ते म्हणलं गर्ग तू चुकाला गणिताशी, असं म्हणलं. देव म्हणला देव चुकला होय, पाठ तू सोय आता. मग देवाने ती आज्ञा केली, त्याला पाठीला पाठ, बसायला पाठ, पुथीला पाठ, असे 3 पाठ दिले होते. आणि शेवटी देवाने आज्ञा केली. मागचा पुथीवाला म्हणला तोंडवर आपटला, जो मागचा होता त्याने मागचे पाठीत एक मार मारला, आणि तो खालचा तो म्हणला आता मी तो हरदम राहू, तो वर झाला ना असं उलटा झाला. आणि अशी फजिती केली. या भटाने पाहिलं, ते म्हणले अरे इथं माणसं काय नाही, पण पाठच का बसारा नाही का, हे काय भानगडे. बरं ते पाठ त्यांचा पराक्रम सुरू झाला. लाटणे बेलणे बिलणे असे सगळे साहित्य होते. 8 गुण मुसळ. ते म्हणले कुंडलिका झाली, आपण कवर थांबायचं आता. ते पण आले, आणि जे ते भटजी पिसायला सुरुवात केली नाही का. ते दरवाजेतून बाहेर निघायला लागला. आता दरवाजे पिटा असते, पण त्या दरवाजेने असा मध्ये दाबल्यानंतर ते बळबळ पुढे निघाला. ते बाजा आल्या, आणि बाजा आल्यानंतर अजून पुढे पळायला लागला सज्जनावर. त्या बोराटीच्या काट्या आल्या. अशी परिस्थिती झाली. शेवटी त्या भाटल्याला भंगलच पळून जावं लागलं. फार कंसाच्या दरबारात गेला, काही सुचाना. त्याला म्हणलं ओ राजे हो 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 हो, तिथं सांगायला लागला. शेवटी कंसाने शांत केला, पाणी पाजलं. म्हणजे काय झालं नीट बसून सांग. ते म्हणले नाही आता काय खरं नाही म्हणजे तुमचं. तिथं ते सगळंच आचारावर त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे, आणि तिथं काय आपला उपयोग होणार नाही. कंसराजे काहीतरी करा. शेवटी तो भट होता म्हणून सोडला बरं का. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, मार दिला पण त्याला मारलं नाही. कारण या जन्मामध्ये भगवंताने गो रक्षण आणि भाटाचं द्विज यांचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती. शेवटी तो पळत गेला. त्याने कंसाने सभा भरवली, एक पाठवला नाही का. काग बगरिका मारिले दारून, अवधी दैत्य खानी फसवले. तर भगवान परमात्मा म्हणे या जन्मात आपण त्या गोपिकांना वचन घेऊन आलो. तर काय वचन दिलं. राम जन्मामध्ये प्रभू रामचंद्राने सीता आई साहेब जमिनीत गेल्यानंतर 11,000 वर्ष राज्य केलं. 10,108 त्या ठिकाणी यज्ञ केली. त्या यज्ञात सोन्याची सीता करायची आणि ब्रह्मदेवाला दान द्यायची. सोन्याची सीता करायची. नाथ महाराज त्या भावार्थ रामायणात त्या वळवायचे होते. कांचन सोन्याची सीता करायची, यज्ञ झाला ब्राह्मणाला दान देऊन टाकायचे. असे 16,108 ते दान दिल्या होत्या. पण त्याच बायका या जन्मामध्ये भगवान परमात्म्याला आल्या. काही जे ऋषी मुनी त्यांना सगळ्यांना वचन दिलं होतं की मी तुमच्या बरोबर येईल. भगवान परमात्मा आले. तरी सुरू झाली लीला सज्जनावर. रांगायला लागले, पण रांगताना देव कसे रांगायचे हे का. डाव्या गुडी जाणे गुडघ्याने रांगते. तळहात चेतीत डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणे रंगनाथ कोम्या देखील दिसे. तू असा देव रांगायचं सज्जन. त्या भूमीला सुद्धा सांगितलं. दैत्याचा भार झाला होता. तो आश्वासन केलं, म्हणले तू घाबरू नको, आता मी आलोय नाही का. त्या भूमीला सुद्धा त्या ठिकाणी केलं. शेवटी भगवान परमात्मा चालायला लागले. चालताना बरेच बालपणीच हे दैत्य मानले. शेवटी भगवान परमात्म्याने लीला करायला सुरुवात केली. आता ते आपल्या पोरासारखं नव्हतं. काय करतो हाताने असं द्वारा ओढतो. म्हणजे यांच्यासारखे चंचल होते देव सुद्धा. पाहिलं
आणि एवढे चंचल होते भगवान परमात्म्याने लीला करायला सुरुवात केली. कोणी घ्यायला यायचं. पहिली आली धावणी आणि बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी बेली येणी गाठ बांधली. गाठ बाई कोणाला सुटीना. यशोदे बाळ तुझा काना. उठवरी सुटू धिंगाणा. पहिली आली शेवटी भगवान परमात्म्याने वेणीची आणि दाढीची गाठ मारली. ती म्हणत होती ये माय घराला मग गाठी दे तुला. ये माय घराला. देव म्हणजे थांब तू असं नंबर आहे आता. गेली गाठ मारली. शेवटी सगळ्या जागा बदलून ठेवल्या. गाठ सुटाना म्हणून सगळे पाहिलं तर गाठ सुटायला तयार नाही. शेवटी जागा चेंज केल्या होत्या. दिवस उगवला. बाकीचे म्हणजे रोज दरवाजा उघडा सकाळी उठले. आज उठले काच काय नाही. आवाज दिला. शेवटी नाईला झाला. दोघं आले ते कडी उघडायला. कडी उघडले. देवाने पुन्हा यशोदेला सांगितलं. बाकीच्या गल्लीत सांगितलं. म्हणजे आज सोंग निघणारे म्हणजे सगळे हजर राहा. आधी सगळ्या जागा करून दिलं. आणि इथं नाईला झाला. मागत म्हणे अरे तू म्हणली होती का काही देवाला काही नाही का. कोणाची काही म्हणली तर नव्हती. देवाचं नाव घेतलं म्हणजे हा म्हणले होते तू ये माय घराला मग दाखवायचे तुला. ते मग तिचीच करणी ही आता आता बघा म्हणे चला. आणि ते चालला माग नाही का. अशी अवस्था झाली. असं नाथ आपण एवढं सुंदर वर्णन केलं नाही का. ती गवळण पुढं पुढं चालायची आणि ते वरवर दाढी घरी जातात पळायचा. कारण पहिले लग्न बालपणात व्हायचं नाही का. बालपणात कळत नव्हतं कोणाची किती वाढ होती. ते गवळे असा बुट्टा होता गवळण उच होती नाही का. अशी गाठ मारली होती. त्याच्या दाढीला झटका बसायचा. शेवटी तिथपर्यंत गेली आणि तिने आवाज दिला म्हणले नाही का गोपाल म्हणजे यशोदा माता मला कृष्णाला पाहायचंय. शेवटी तो म्हणले आई हे बघ मी काही नाही केलं बरं का. आणि आईच्या कडेवर देव त्या ठिकाणी आले. घेऊन गेले आणि मग त्याने त्या गोपीने सांगितलं हे देवा चूक झाली म्हणले मी तुला दोष दिला. आणि शरण जर कुणी आला तर भगवान त्याला माफ करतो. पाहिलं सज्जन हो एवढा प्रयत्न केला. ही गाठ कापली नाही. विस्तावाने जळाली नाही. सोडवण्याचा प्रयत्न केला सुटली नाही. अरे तेच काय ती देवानी मारलेली गाठ होती. जिथं भाटग्याने आमच्या ब्राह्मणाने जरी गाठ मारली तर लोक 25-25 वर्ष कोर्टात चक्रा लागत सोडायला. तिथं देवाने गाठ मारलेली होती. ती सुटली नाही. पण भगवान परमात्म्याने नुसतं पाहिल्याबरोबर ती गाठ मोकळी झाली. तिने आतून समाधान व्यक्त केलं. देवाची शरणागती पत्करली. अशी एक 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 थोडी करायला लागला. कोणी म्हणायचे ये देव ये माझ्या घराला नाही का. एक गवळण म्हणे दुसरी आली धावणी आणि बाय काय केली करणी नाही का. पहिली आली म्हणले हे यशोदे हे बघ तुझा कृष्ण आला आणि माझी सून बसली होती भांडे घासीत. आणि तिथं आला आणि तिच्या गळ्यात हात घालत होता. आणि तिच्या मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये घाली हात धरून आला सापडेना. यशोदे बाळ तुझा काना पोटवरी सोसू धिंगाणा. एक आली म्हणजे हे बघ आमचा म्हातारा झोपला होता म्हणले दारात. याने काय केलं खाल्लं तर खाल्लं तर म्हणजे खायसाठीचे दही दूध ताक नाही. पण याने ताकाचा डेरा घेतला म्हणले आणि आमच्या म्हाताऱ्याचे ते छात्र ते पोतुरा असा फोडला. तो जर मिळाला असता मग नाही का तर आमचं आम्हाला त्याची यात्रा काढायला लागते असते. एक 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 धावून घेऊन आली सज्जना हो. एक एक बसले. आता चुली पहिल्या चुली होत्या. एक गवळण स्वयंपाकाला बसली. कृष्ण बसला. पण बायाला मोठं असतं माझ्या मालकाने केलं माझ्या बापाने केलं माझ्या भावाने केलं असं सांगत होती. तिचा मीपणा जागा झाला आणि कृष्णाच्या लक्षात आलं म्हणजे कोणाचं आहे घर ते म्हणजे माझं म्हणले तुझं आहे देऊ म्हणले पेटून. मग घेतलं ते त्याचं आग्नी घेतलं देऊ का म्हणले पेटून. ते म्हणजे झालं काय म्हणजे तुझं आहे ना. शेवटी सांगितलं म्हणजे हे बघ आमचं नाही तोच हे बाबा म्हणले सगळं हे कोणाचं आहे. येणे हे विश्वनिर्मिती महर्षी देवा संस्थापिले नाही का. भगवान म्हणतात देऊ का तोंडावर तुझ्या बापाचं हे घर. तिला सांगितलं घरे तोंडात देऊ म्हणले तर बापाचं घर आहे का नाही का. माझं म्हणती माती माझी पाणी माझी इथं सगळं माझं. तुझं कसं म्हणते लग्न झालंय म्हणले माझं लग्न झालं तर हे घर माझं झालं. अरे पण तुझं आहे का म्हणले नाही म्हणले माझ्या सासऱ्याचं आहे. त्यांना विचारलं तुमचं आहे का ते म्हणले नाही माझ्या बापाने मला दिलं. असे बरेच लांब गेले पण घराचा मालक काही सापडा नाही. शेवटी म्हणजे बाबा हे तोचे पण राहिलं का ना पेटून दिली मागाचे घर होते ते पेटू नको बाबा हे तोचे. असं बरेच लीला केल्या. शेवटी एकाने रांगोळी काढली. अष्टदळ काढली अंगणी. अंगात रांगोळी काढली म्हणजे कृष्णा चल म्हणले काय कशी रांगोळी काढली.
देव गेला म्हणले अरे कुंकू नाही टाकलं की याच्यावर. ते म्हणजे हा तेवढंच राहिलं म्हणजे. गेली ती बाई आता आणायला, कुंकू आता आणायला गेली तर देवानी त्याच्यावर रांगोळी काढली. मी काढली असं म्हणले का देव त्याच्यावर मुतल्याशिवाय राहा. अष्टदळ काढली अंगणी वरी मुते चक्र पाणी. देवाने त्या ठिकाणी ती रांगोळी काढली. एक 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 खोड्या केल्या सज्जनावर. काही गवळणी लग्न झाल्यानंतर काही सासूराचा असं होता सगळ्यात जाणारच त्या ठिकाणी शेण बिन उचलायचं. आणि दादा गाई कमी नव्हत्या, लाखाची संख्या आहे गोकुळात गायाची. म्हणजे एवढ्या गाईचं शेण त्या गोपिकेने उचलायचं. शेवटी तिने ध्यान केलं पण कृष्ण असं होतं सज्जनावर ऐका याने एवढं वेद लावलं होतं ते तिथं जाऊन ते गोपिकेला म्हणायचं म्हणजे बघ तू नाही मी पण पाटे उचलू लागणार तुला. बालक पाहिलं त्या गोपिकाच्या अंतकरणात असं उमटून यायचं. तिला वाटायचं येऊ सर बा आपल्या वाट्याला कर्म आलंय आणि हे कर्म आपण करायचं. खरं तिला सीन होत होतं ते कर्म करताना त्रास होत होता. पण कृष्णाने सांगितलं मी पण तुला वहू लागतो. शेवटी कृष्णाच्या डोक्यावर पाठी द्यायची काय ती शेणाची आणि एक बोट त्याच्या तोंडाला लावायची. ते म्हणले मी लोणी देईन तुला. लोणी देऊ म्हणून एक 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 तास त्या कृष्णाच्या सगळ्या आणि चेहऱ्यावर त्या ठिकाणी ते शेणाच्या शिटपकी लावले तर एक एक लोण्याचा गोळा देतो. असे भगवान परमात्म्याने सगळ्यांचं पुढे त्या गवळणीचं सुद्धा या ठिकाणी सोडवलं. बाकीच्या गवळणी कोणी कोणी म्हणायचं ये माझ्या घराला. शेवटी एक गवळण होती राजा ती म्हणे त्या गोपिकाने नेलं आणि गेल्यानंतर मूलबाळ नव्हतं काय नव्हतं. म्हणजे देवा तू जर मोठा असता तर बरं झालं असतं. आता देव होता तू म्हणलं मोठं असतं तर बरं झालं असतं. झाला देव मोठा. आता लहान मुलाला घेतलं तर रात तिला काय वाटलं नाही. आणि देव मोठा झाल्यावर ते म्हणजे आता कोणी जर आवाज ऐकला कोणी पाहिलं तिने आतून कडी लावून घेतली आणि घेतल्यानंतर आतून कडी लावून घेतली. आता गोटे खेळणारे गेले ते पोरं कलाकार असते. तिने पाहिलं म्हणजे आजच कसं काय दरवाजा बंद रे. पोरं गेले डोकून पाहिलं अरे बाबा या बाईपाशी कोणीतरी परपुरुष दिसतो. पळत पळत गेले त्या गवळ्याला जाऊन सांगितलं म्हणजे काय घरी कोणतरी आलं पाय दरवाजा लावून घेतला. ते पळतच आला सज्जनावर. आल्यानंतर दरवाजाला थाप मारली आणि उघड म्हणल्यानंतर ते गुपिचा भाव जागा झाला. ते म्हणजे बापरे म्हणजे लहान होतं ते ठीक पण आता नाही का आता नक्की मारावं लागत म्हणले आपल्याला. तिला काही दरवाजा उघडला नाही दादा. ती निश्चिम भक्त होती त्या भगवान परमात्मा. ती दरवाजा उघडला नाही. ती आता येऊ मरण तेव्हा मरण तू मरशील मी मरण नाही का. शेवटी उघडला नाही. त्या कृष्णाला मिठी मारून झोपली. त्याने दरवाजावर लात मारली. दरवाजा तोडून आत आला. भगवान परमात्म्याने अगोदर गोपिका म्हणत होती तू लहान होय लहान होय. देव म्हणे मला मोठं होतंय तर मला लहान होत येत नाही. पण शेवटी भगवान परमात्म्याने आपलं बालरूप धारण केलं आणि पाहिल्यानंतर ते म्हणले कृष्णाला होय म्हणले तो नाही का. आणि त्या ठिकाणी त्या गोपिकेला सोडूनही दिलं. अशा अनेक लीला केल्या सज्जनावर. पण लीला करत असताना त्या भगवान परमात्म्याने बऱ्याच लीला केल्या. अशा लीला केल्या तर मग गवळणी गाढाने घेऊन यशोदेकडे यायला लागले. यशोदे आता तू तो पोराला जा. मग त्या यशोदेने सांगितलं मला काही खोडी करू नको. एक मास देवी खोडी नाही केली. त्या गणपतीला त्या ठिकाणी नवस केला तर हे एक महिनाभर जर खोडी नाही केली तर तुला मी नैवेद्य आणि मोदक आणि शेवटी सगळे मोदक ते तयार केले आणि गणपतीचा नवस फेडायचा म्हणून सगळे घेऊन त्या गणपतीच्या मंदिरात आली. कृष्णाला बरोबर घेतलं. गाडी पिटी नव्हती. त्याला वाटलं अगरबत्ती बाबाला मग खाऊ घाला. पेटी आणा गेली म्हणले कृष्णा लक्ष दे बरं का म्हणले. ते म्हणले देतो लक्ष मी तू जाय आणि गेले निघून. गणपतीकडे देवाने वाटारून पाहिले म्हणजे करे कोणाचे मोदक ते बाबा तोच आहे मा काय ते मग मी खातो तू गपरा. आणि एक 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 पटापटा पटापटा पटापट सगळे मोदक सरले कोणी कृष्णाने. देवाच्या डोक्यात आलं म्हणले आईला जर येणे सांगितलं कोणी गणपतीला. गणपतीत काय मुद्देमालाचं त्या ठिकाणी बाला स्पष्ट करून टाकला. गणपती देवाने गिळून घेतला आणि बसले तिथंच. आई आली उलट भीती झाल्यासारखी केलं म्हणजे आई एक ते उंदरूर बसून लय मोठ्या बाबाचा पोटाचा बाबा आला होता म्हणजे. आता मुळं तर गायब म्हणजे गणपतीच गायब होता तिथून. ते म्हणे पाहिलं परत पण गणपतीच नाही ना. या देवाला ते नैवेद्य आणले नैवेद्य तर संपत संपला. देव सुद्धा दिसना. अशी अनेक खोड्या केल्या सज्जनावर. किती किती खोड्या केल्या. समुद्राची शाही केली नाही का. महीपत्र आणि त्या
लेखणी जरी केली मेरू पर्वताची तरी भगवान परमात्म्याच्या फड्या काही सांगता येणार नाही. एवढ्या फड्या केल्या. एका लहानपणी माती खाल्ली. सांगितलं बळीराम सांगायला गेला, अरे कृष्णाने माती खाल्ली. आईने काठी घेतली. विचारलं म्हणजे, आई ग आई नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती. अरे बळीराम सांगतो, बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो बळीराम दादा. तो खोटं बोलतो म्हणले काय आई मी माती खाल्ली नाही. शेवटी हात धरला काठी उगारली. का म्हणले तोड देवाने का केलं तर भुवन त्या पोटी 14 देखील सगळे भुवन एक एक दाखिले. आणि शेवटी त्याला वाटलं आईनं जर आपल्याला ओळखलं मग पुन्हा ते सावधही केली. त्याच्या मायेतून बाहेरही आणली. म्हणे नाही रे बाबा तो नाही खाल्ली माती. का अनेक प्रकार झाले सज्जन आहोत. सगळे दैत्यही मारिले. पण भगवंतांनी गोपाळांना आश्वासन दिलं होतं. ते गोपाळ बरोबर झाले. घोडी वाटल्या. शेवटी ईश्वराने सांगितले आता उद्या जाई राणा घेऊन गोधना. तू आता उद्या शाळेत जा. कोणती शाळा तर गोशाळा नाही का, गाई वळायला जायचं. मग त्याने सगळे सांगितले. सगळ्या पोरांना दौंडी दिली. मेंढ्या सुदामा यांना सगळ्याला म्हणले अरे अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन वनाला या. सगळे आले. पण वनात जाताना शिदोऱ्या बरोबर आणल्या आणि शिदोऱ्या सुद्धा आणल्या. आणि वनात गेल्यानंतर गाई चारण्याचं काम आणि खेळ सुद्धा सुरू केला नाही का. एवढा विट्टी दांडू लगोरी नाना परी खेळ मांडलेला यमुना वाळवंटी. त्या वाळवंटामध्ये खेळ मांडलेला आणि एवढे देवती खेळ ते सगळे गोपाळ खेळायला लागले. सज्जन हा मामा पोरा हा मामा हा बाबा म्हणजे सगळे खेळ त्या ठिकाणी खेळले. विट्टी दांडू लगोरी नाना परी भवारा बिवारा सगळे त्या ठिकाणी खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर पोरांनी सांगितलं म्हणजे कांदी भार पोटी भूक काय केळावयाचे सुख. कांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. आता ते बघा म्हणजे लागले जेव शिंक नाही बाबा नाही काय खेळावयाचे सूत. बाकीचे बसलेले म्हणतील तुमचा झाला नाश्ता तुम्ही खाल्ला उपमा नाही का, तुम्हाला काही येतपर्यंत आला ना असं बाकीचे म्हणतील. पण आपण कालच आपल्यासाठी यासाठी ठेवला जास्त वेळ झाला नाही पाहिजे. वेळेत कीर्तन झालं पाहिजे ना 12 पर्यंतच झालं पाहिजे. म्हणून आपण मुद्दाम होतो ही सेवा आपल्याकडे ठेवली नाही. सगळ्यांना भूक लागल्या. शेवटी पोराने सांगितलं की कृष्णा आता बाद झाला गड्यामध्ये नाही का. चला वळू गाई खाई बहु केली वनवन पायी पीठ झाला शीर. हे कृष्णा आता आहे ना बाद झालं. आता गायी सगळ्याच्या त्या वृक्षाखाली आणल्या. त्यांना त्या ठिकाणी बसवलं. पण एक गाय अशी होती ती मनेरी एक ती अशी चौफेर भेटायची. त्यांनी सांगितलं कृष्णा तू वेणू वाजल्याशिवाय काय ती गाय तिथं यायची नाही. तू का म्हणे तू राख मनेरी त्या मनेरी गायनं तू एकदा बोलून आण. आणि वेणू असा होता सज्जनाव भुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला नादन समय त्रिभुवनी एका भुलरा जनार्दनी. या वेणूच्या नादाने आणि ती मनेरी गाय सुद्धा त्या ठिकाणी येऊन बसली. मग भगवंताने सांगितलं तुमचे शिदोऱ्या आणा.
बाकीच्याने पाहिलं म्हणले आपल्या नाचक्या कुचक्या शेजाऱ्या हे तुकडे याचा आणि देवाची शिदोरी राजाची मुलाची शिदोरी होती तर रे कृष्णा भगवंताने सांगितले माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय जा म्हणजे तुमच्या घरी जेवायला तुका बरा म्हणजे कोणला म्हणतो जाय तुका म्हणे हरी माझी नाही कोणी घरी तुका बरा हे तेव्हा आमचं कोण नाही घरी आता आमचं जे आहे तसं जसं असल तसं तू ही चांगली न सत्व गुणाची नाही का तू ज्याच्यात आजची मिक्स कर कशी असली तरी नाशकी विस्की घोंगडी नाही का तेव्हा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली अंगुली 9 ठिकाणी फाटलेली आपली घोंगडी सज्जनो नवद्वारे पुरी देई नैव नकार अशी असणारी जी आमची घोंगडी आहे तर ह्या घोंगडीला आमच्या शिदोरीला तुझ्या शिदोरीत मिक्स कर मग त्या भगवान परमात्म्याने गोलाकार सगळे गोपाळ बसवले सगळे सवंगडी बसवले आणि आपल्या आपल्या सगळ्या शिदोऱ्या त्या ठिकाणी सोडल्या खडकी सोडल्या मोठा आधीचा दही झाला गोमटा घ्यारे घ्यारे दही घात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी केल्या वाटी तो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ सर्व एकत्र गोलाकार बसवले सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सगळे गोपाळ बसवले पण आपल्या हाताने लहान लहान नदी घेतली थोडी मोठे मोठे असं मागं मागं त्या ठिकाणी कमलाकार बसवले एकदा भजन होईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जे वाचक आहे त्या वाचकाने जे पारायण करते आहे सर्व जे पारायण करते मंडळी आहे याबरोबर जे राहिले त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या ज्यांनी नेले असेल ते जाऊ द्या या भोकेले महाराज ग्रंथ ज्यांनी जे पारायणाला आहे आणि घेतला नाही त्यांनी घेतला घेतला का मग काय अडचण आहे ज्यांची असेल महिलांमध्ये जे पंक्तीवाली आहे आपली खराब कापू या पंक्तीवाली या ना पुढे या ना ज्यांचे राहिले ते या रसाळता या नाही आहे ना पंक्तीवाली सर्वांना विनंती आहे आपली पंक्ती या पुढे या गीता हा जे पंक्तीवाली त्या दिवशी आपले राहिलेले आहे त्यांनी प्रसाद म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे Thank you.